शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या बोनसचा बोगस शेतकऱ्यांच्या नावावर व अकृषक जमीन कृषक दाखवून व त्याची दुसऱ्याच शेतकऱ्यांच्या नावावर उचल करून देऊन शासनाची 1,13,86,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गोंदियात उघडकीस आला होता। या प्रकरणी सालेकसा तालुक्यातील 2 धान खरेदी संस्थेच्या एकूण 28 संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। तर इतर संस्थांकडून बोनसची रक्कम परत घेण्यात आली होती। मात्र अद्यापही शेतकऱ्यांना बोनसचे पैसे मिळालेले नाही। त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून जर 15 दिवसाच्या आतमध्ये बोनस मिळाला नाही तर पणन कार्यालयात फटाके फोडो आंदोलन करणार असा इशारा सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे। तर या संदर्भात जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की 13 संस्थांनी बोनसचा गैरप्रकार केला होता। त्यापैकी 11 संस्थांकडून पैसे परत घेण्यात आले असून उर्वरित 2 संस्थांकडून बोनसची अवैध रक्कम वसूल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले। तर संबंधित संस्थांकडून फक्त पैसे परत घेऊन चालणार नसून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 38,800 रुपये बोनस आहे, पण मी DMO ऑफिसमध्ये जाऊ स्वतः एवढा परेशान झालो की ते DMO साहेब सांगतात आज येईल, उद्या येईल, परवा येईल, असे करते करते आज 4 महिने झाले तरी पण आजही बोनस आलेला नाही। आत्ताच आणि त्यांनी माझं नाव बघेड्याची शेती सरकारी शेती म्हणून इथला 7/12/144 गट नंबरचा ऑनलाईन केला आहे। तर हे जर संस्थावाले जर असेच सरकारी जमिनीचं 7/12 ऑनलाईन करत असतील तर आम्हाला का माहीत शेतकऱ्यांना। सालेकसा तहसील 1447 शेतकरी होते, ते बोनसपासून अद्याप वंचित आहेत। माझी मान्य जिल्हा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय तसेच राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी विनंती आहे की जे शेतकरी बोनस 24-25च्या बोनसपासून वंचित आहेत त्यांना बोनस देण्याची कृपा करावी। मला म्हणजे भूमिहीन शेतकऱ्याच्या नावावर मूळ शेतकऱ्याची यादी जमीन नोंद करण्यात आली, सरकारी गट मारण्यात आली, गोंदिया एज्युकेशन सोसायटी जमीन मारण्यात आली, वन विभाग जमीन मारण्यात आली। अशा प्रमाणे त्यांची जमीन वाढवून त्यांच्या नावावर 5 एकर पर्यंत 40,000 बोनस मिळाला पाहिजे इतक्यापर्यंत त्यांनी जमीन नोंद केली आणि त्यांच्या नावावर बोनस उचल करून त्यांनी अडे तुलेने अर्धी मलेच्या भूमिकेत हे प्रकरण करण्यात आलं। सर्व शेतकऱ्यांची मागणी इतकीच आहे की ज्या धान खरेदी संस्थाद्वारे हे शेतकऱ्यांना त्रास झालेले आहेत त्या संबंधित सर्व संस्था चालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आमच्या जे अधिकारचा बोनस होता ते आम्हाला वितरित करण्यात यावे। जर कधी आम्हाला 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांचा बोनस तसेच संबंधित उरलेले शिल्लक जे धान खरेदी केंद्रावर संचालकावर कारवाई केली नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची कारवाई केली पाहिजे, अन्यथा आम्ही DMO कार्यालयासमोर 1 दिवसीय फटाका फोड आंदोलन करू। सांगू इच्छितो की जे शासनाने बोनस जाहीर केला तो शासनानं जो बोनस जाहीर केला तो शेतकऱ्यासाठी केला की जे भूमिहीन आहेत किंवा त्यांची शेती नसेल किंवा मोठे मोठे संस्थावाले आहेत त्यासाठी शासनाने बोनस जमा केले का। शेतकऱ्याला जो शेतकरी आहे बोनसचा हक्कदार त्या शेतकऱ्याला आतापर्यंत बोनस मिळालेले नाही। ज्यांची जमीनच नाही मुद्दाम त्याला सुद्धा बोनस गेलेला आहे, आमच्याकडे पुरावा सहित आहे। म्हणून शासनाला एवढीच माग आहे की ज्या शेतकऱ्यांनी खरोखर धान विकला आहे त्याचा 12 ओरिजिनल आहे त्यांना बोनस मिळायला पाहिजे, हाच आमचा एक आहे। नाही कदा तर समजा आता या गोष्टीला जवळपास 5 ते 6 महिने होऊन राहिले, मी धावपळ करत आहोत, कधी तहसील ऑफिस सालेकसा, कधी DMO ऑफिस, कधी सेंटरवाल्या DMO ऑफिस जेव्हा DMO ऑफिसकडे गेला तर सेंटरवाल्याकडे जा। त्या शेतकऱ्याला एवढी वेळ आहे का शेतकऱ्या तुला समजतात का कोणते शेतकरी वन विभागचे गट लावलेले आहेत, कोणाच्या फॉरेस्टचे या लावलेले आहेत, आम्हाला काय समजते शेतकऱ्याला। शेतकरी बिचारा इतका घोडा अडाणी आहे, शेतकऱ्याच्या बोलत नाही किंवा काही ना संधीचा फायदा खूप कर्मचारी घेऊन राहिले। आणि म्हणून मी एवढंच शासनाला सांगू इच्छितो की जे शेतकऱ्यांची ऑनलाईन केलेले आहेत त्यांच्या हक्काच्या बोनस मिळाल्या पाहिजे। बऱ्याचशा संस्थांकडे ज्यांना स्वतःची जमीन कमी असून जास्तची त्यामध्ये नोंदणी केली, काहींनी स्वतःची जमीनच नसताना सुद्धा नोंदणी केली, तसेच काहींचे वारसदाराचे नोंदणी होत्या। या अशा ज्या की अवैध ज्या नोंदी झाल्या होत्या त्या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत चौकशी होऊन माननीय तहसीलदार यांनी तो चौकशी अहवाल या कार्यालयात सादर केलेला होता। त्यानुसार संबंधित अवैध नोंदणी केलेल्या जवळजवळ 13 संस्था होत्या, त्यापैकी 11 संस्थांनी या कार्यालयाकडे त्यांच्याकडे असलेली अवैध बोनसची रक्कम या कार्यालयाकडे जमा केली। उर्वरित 2 संस्थांनी रक्कम जमा न केल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार तहसीलदार सालेकसा यांनी त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आलेली होती। या बाबतीमध्ये
सहकारी संस्था द्या की ज्यांनी या निमित्त केली होती, त्यांनी वारसदारांची ज्या रकमा आहेत त्या गृहीत पकडण्यात याव्या किंवा अन्य जी काही पुन्हा फेरतपासणी होऊन ज्या काही नोंदणी वैध असतील त्यांचा बोनस हा त्या संबंधित संस्थांना परत देण्यात यावा, अशा पद्धतीने त्यांनी माननीय मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार करून या बाबतीमध्ये वारसांचे जे आहे ती रक्कम जमा देण्याबाबत शासनाकडूनही पत्र प्राप्त झालेले होते. तसेच या बाबतीमध्ये ज्या उर्वरित 2 संस्था आहे, बिरोला व पाऊलडोना, यांनी माननीय हायकोर्टमध्ये या बाबतीमध्ये रिट याचिका दाखल केलेली असून त्या बाबतीमध्ये आम्हाला शासनाच्या वतीने त्या बाबतीमध्ये उत्तर द्यावयास माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचना प्राप्त झालेल्या आहे. त्यानुसार माननीय न्यायालयाची कारवाई सुरू आहे. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.